पैसे कशासाठी आहेत? सुखाच्या अनुभवासाठी आहेत ना. आणि सुख कशामध्ये येतं? गाडीने नाही येत सुख. त्या गाडीमध्ये कोण बसलंय आणि त्यांच्या बरोबर जो आपण प्रवास करतो त्या प्रवासामध्ये सुख आहे. पण गाडीच्या मागे लागता लागता आपण तो प्रवास विसरतो. फोनमध्ये नाहीये ते सुख. त्या फोनामध्ये नाहीये ते सुख. त्या फोनवर आपण कोणाशी संभाषण करतो, काय बोलतो, त्याच्यामध्ये सुख. पण फोनच्या मागे लागता लागता ते संभाषण विसरतो आपण. त्या घरामध्ये नाहीये ते सुख. विटांचं आहे ते घर. फर्निचर आणि विटांनी केलेलं घर आहे ते. पैसे काय करतं? फक्त ते घर आणून देऊ शकतो त्याला. सुख घरामुळे नाहीये हो. घरामध्ये सुख असलं असताना एकटे जरी असताना फर्निचरला किती छान आहेस रे, लाल आहे रे. फर्निचर मध्ये असतं सुख आणि विटांच्या घरामध्ये असलं असतं तर सगळे एकटे राहणारे अगदी सुखी राहिले असते ना. म्हणून फर्निचर आणि विटांच्या घरामध्ये सुख नाहीये, नात्यांमध्ये सुख आहे आपलं. घड्याळामध्ये सुख नाहीये. घड्याळामध्ये सुख नाहीये. त्या घड्याळावरचा जो वेळ आहे त्याचा आपण उपयोग कसा करतो ते निश्चित करणार आहे की आपलं सुख आहे की दुःख आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून पैसा महत्वाचा आहे, पण त्या पैशांबरोबर आपलं स्वतःचं आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य, आपली नाती, आपली माणसं, आपले मित्र, आपलं आयुष्य हे देखील फार महत्वाचं आहे. आणि हा बॅलन्स शोधणं